बरं, राज्यामध्ये जेव्हा युती झाली, अलायन्स झालं, बेसिक आयडियोलॉजी सगळ्यांची हीच की घराणेशाही चालणार नाही. तुमचेच जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी आमच्याकडे वक्तव्य केलं की शहरामध्ये घराणेशाही होते. ते जे इथं नातेवाईक जवळचे लोक हे कार्यकर्त्याच्या लोकांनी येऊन डोक्यात बसायला दिवस. लागले. नाराजीचे अनेक कारण असू शकतात आणि नाराजीचं मनातलं कारण पुढे येण्यापेक्षा असे काही कारण जर दाखवले तर त्याला थोडासा ग्रेस पण येतो, असं काही लोकांचं मत असतं. परंतु एक लक्षात घ्या, जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या घरातला कोणी राजकारणामध्ये निवडणूक लढवणार नाही, आज सगळे तिथं बसलेले. हो. शरद पवारचे खानदानचे बसलेले आहेत. कोणते राजकीय पुढारचे असतात आणि तुम्ही डोक्यातून काढून टाका. राजकारणाच्या मुलांनी राजकारणात जाऊ नये, डॉक्टरच्या मुलांनी डॉक्टर होऊ नये, इंजिनियरच्या मुलांनी इंजिनियर होऊ नये, पण असं तुम्ही ती आयडियोलॉजी घेऊ नका ना. तुम्ही सांगताय ना घराणेशाही आम्ही कुठे थांबणार. कॅपॅसिटीचा भाग बोलतो. आज तो एक श्रीकांत शिंदे, हा, एकनाथ शिंदेचा मुलगा जरी असला त्याच्यामुळे त्यांच्या जीवावर तो निवडून आला असं आपण गृहीत धरू. देशाचं नेतृत्व बाहेर देशात जाऊन केलं का नाही त्यांनी केलं. कॅपॅसिटी आहे. क्वालिटी नसल्यानं कोणी डोक्यात घेणार नाही हो कुणालाच. आणि मुलगा यायचा आहे, प्रदीप जायसवालचा मुलगा यायचा आहे, शिरसाट सरांचा मुलगा महापालिकेत जायचोय, त्यांची मुलगी जिल्हा परिषदेला जायची. मग कार्यकर्त्यांनी काय करू. हे सगळं जे बोलतात ना त्यांना बोंबलू द्या. जो त्याची कॅपॅसिटी सिद्ध करेल तो राजकारणात टिकेल. नसता काय, माझा बाप काय राजकारणात नव्हता, मी राजकारणात महाराष्ट्राचा मंत्री झालो.